नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास किडा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला कळत असेल की मी तलाठी पदभरतीविषयी काहीतरी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत या भरतीवरती काय प्रक्रिया झाली त्याच्यावर आपण एक नजर टाकू. ही 4,644 जागांसाठी भरती निघाली होती. तिच्यासाठी 28 सप्टेंबर 2023 रोजी नोटिफिकेशन आलं होतं आणि ती परीक्षा 17 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर या कालावधीत 3 शिफ्टमध्ये ती पार पडली. त्यानंतर याची पहिली ॲन्सर की आली. मधल्या काळात मुलांनी त्याच्यावर आक्षेप घेतले. नंतर दुसरी ॲन्सर की आली आणि दुसरी ॲन्सर की आल्यानंतर ही भरती प्रक्रियावर कोणतीही नवीन अपडेट आलेली नाही. आता याच्यानंतर काय पेंडिंग आहे? आपलं नॉर्मलायझेशन पेंडिंग आहे आणि लिस्ट पेंडिंग आहे. तर हे कधी लागणार आहे? हे कोणालाही माहिती नाही. कोणीच याच्यावर बोलायला तयार नाही आहे. एवढा वेळ का लागतो आहे? त्यांनी मधल्या काळात आपल्याला कळलं होतं की ते पेसा याच्याविषयी काहीतरी रिझर्वेशन पेंडिंग आहेत आणि तो 5 डिसेंबर ह्या कालावधीपर्यंत ती पेंडिंग ठेवण्यात येईल असं कोर्टाचा निर्णय होता. पण 5 डिसेंबर आजची तारीख काय आहे? 5 डिसेंबर जाऊन 10-15 दिवस होऊन गेले तरीही कोणतीही अपडेट आलेली नाही. तर एवढा वेळ का लागतो मित्रांनो, तुम्ही आणि मी नुसतं वाट बघत बसलं ना काही होणार नाही. तुम्हाला सांगतो मी की 2017 साली एक भरती आली होती AMUIची भरती. ती भरती पूर्वपरीक्षा झाली, मुख्य परीक्षा झाली आणि मुख्य परीक्षा झाल्यानंतरसुद्धा ती MPSCने तिच्यावरती स्टे आणला होता. म्हणजे ती भरती प्रक्रियाच बंद केली होती. जर MPSC अशा डिसिजन घेऊ शकते तर ही सरळ सेवा भरती याच्याबद्दल काही होऊ शकतं. आणि आत्ताचं सरकार कंत्राटी भरतीमागे खूप लागलं आहे. यांचं भरपूर जोर आहे कंत्राटी भरतीवरती. तुम्हाला आठवत असेल की आपण जेव्हा ही परीक्षा दिली ना, हे फॉर्म चालू होते ना आपले तलाठी पदभरतीचे, तेव्हाच ग्रामसेवक या पदाची कंत्राटी भरती निघाली होती. माहिती आहे का तुम्हाला? ग्रामसेवक या पदासाठी कंत्राटी भरती चालू झाली होती. ग्रामसेवक हे 5व्या तलाठी भरतीचे इक्वालंट आहे आणि ही भरती जर ते कंत्राटी करू शकता तर तलाठी भरती ही कधीही ते कंत्राटी करू शकता. म्हणून तलाठी या पदभरतीवर कायम टांगती तलवार आहे. म्हणून तुम्ही सगळे झोपलेले राहू नका. काहीतरी हातपाय हलवा आणि ही भरती लवकरात लवकर निकाली लागेल यासाठी प्रयत्न करा. तर मी तुमच्यासाठी काहीतरी माहिती काढली आहे आपल्या सगळ्यासाठी. त्या माहितीचा उपयोग करा आणि प्रत्येकाने थोडा प्रयत्न करा आणि आपल्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं करून ही भरती लवकरात लवकर निकाली निघेल आणि सगळ्यांचं कल्याण होईल हा विचार मनात ठेवा. तर बघा, मी तुमच्यासाठी काय माहिती आणली आहे. तर हे बघा मुलांनो, हे जे नंबर आहे ना, हे फोन नंबर आणि ईमेल ID हे सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांसाठी जी तलाठी भरती प्रक्रिया चालू आहे ना तिच्यासाठी दिलेली आहे त्यांनी. हे खास तलाठी भरतीसाठी दिलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. हे बघा, इथे तलाठी रिक्रुटमेंट 2023 पुणे असं हे स्पेशली तलाठीसाठी दिलेलं आहे त्यांनी. हे बघा वरचा पण तलाठी रिक्रुटमेंट 2023 पुणे @gmail.com. हे सगळे नंबर आणि मेल ID हे स्पेशल तलाठी भरत्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी आणि प्रत्येक प्रभागाच्या जिल्ह्यासाठी पण त्यांनी दिलेलं आहे. म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुम्ही या नंबरवरती कॉल करा, मेल करा आणि आपले प्रश्न विचारा आणि यांच्यावर एक असा दबाव आणा की आपली भरती प्रक्रिया लवकरात लवकर निकाली लागेल. आता बघा, मी नाशिक विभागात फॉर्म भरला आहे आणि मीही त्यांना मेल केला आहे आणि कॉल केला आहे. तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग मी ऐकवणारच आहे. त्याआधी तुम्ही ही माहिती ऐकून घ्या. हे बघा, हे पुणे जिल्ह्यासाठी हे तिघं नंबर आहे. आता बघा, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक. तुम्ही या तिघांपैकी कोणालाही करू शकता. पण इथं नायब तहसीलदार आहे, यांना करू नका कॉल. इथं अव्वल कारकून यांना कॉल करा किंवा यांना मेल करा. अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक जिल्ह्यासाठी, हा सोलापूर जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे. आता पुढे बघू आपण. हा बघा, इथे कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा. इथं नाशिक जिल्हा. आता बघा, मी नाशिक जिल्ह्यात नाही, मी नाशिक जिल्ह्याला कॉल केला होता. तर मी तो कॉल 1 मिनटं तुम्हाला सांगतो. हां, यांना केला होता मी. अव्वल कारकून स्मिता छत्री आहे ना, यांना कॉल केला होता मी. तर आमचं संभाषण काय झालं त्याची मी कॉल रेकॉर्डिंग टाकली आहे व्हिडिओच्या शेवटी, ते तुम्ही ऐकू शकता. तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही कॉल करा, मेल करा. मी मेल पण केला आहे त्यांना. मेल करा, कॉल करा आणि आपला प्रश्न मांडा. तुम्ही एवढी मेहनत घेतली आहे, तुम्ही 4-4 महिने 5-5 महिने अभ्यास केला आहे, अजून 4-5 मिनटं द्या, एवढं काम करा
बस मग तुम्ही म्हणजे फक्त वाट पाहू नका, काहीतरी प्रयत्न करून वाट पहा, असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. आता पुढचे कॉन्टॅक्ट बघा तुम्ही. हे बघा, धुळे, अहमदनगर, जळगाव, हे औरंगाबाद, नांदेड, अशा पद्धतीने मी सगळ्याच जिल्ह्यांचे इथं ईमेल आय डी आणि रिक्रुटमेंट नंबर टाकले. कृपया तुम्ही कॉल करा आणि मेल पण करा. कॉल एक वेळेस तुम्ही कॉल नाही केला, म्हणजे एखादा कॉल कमी केला तर चालेल, पण तुम्ही मेल अवश्य करा. कारण की मेलचं रेकॉर्डिंग आहे म्हणजे ऑन रिटर्नसारखं रेकॉर्डिंग आहे. त्यामुळे ते जास्त ग्राह्य धरलं जातं कॉलपेक्षा. म्हणून तुम्ही कॉल तर कराच, मेल तर अवश्य करा. म्हणून माझी सगळ्यांना कळकळीची विनंती की तुम्ही सगळ्यांनी आपल्या तुमच्याने जेवढं होईल तेवढा प्रयत्न करा आणि फक्त वाट पाहत बसू नका. आपल्याने प्रयत्न करत राहा आणि मग वाट पहा. तुम्हाला मी रेकॉर्डिंग ऐकवतो की माझं आणि त्या मॅडमांचं काय संभाषण झालं. हॅलो, हां मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॅडम, मी नाशिकवरून बोलतो. मॅडम, मला तलाठी भरतीविषयी माहिती पाहिजे होती. काय माहिती? तर मॅम, ते निकाल कधीपर्यंत लागतील आणि काय पुढची प्रक्रिया कशी राहील बाबा? काही आयडिया नाहीये. तुम्ही ते याला फोन करा. कोणाला? भूमी अभिलेखला. कोणाला? तुम्हाला ती वेबसाईट दिली होती ना, तिथे कॉल करा. ऑनलाईन प्रोसिजर असेल. कोणाला फोन करू फॉर्म मॅडम? टाकलेत ना, फॉर्म टाकले होते ना, हो. हां, तिथे मग त्यांना कॉल करून बघा. अच्छा, म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे का त्याविषयी? नाही. बरोबर, धन्यवाद. तर मित्रांनो, मॅडमांचा आवाज इतका कमी येत होता की मला नीट कळत नव्हतं की मॅडम काय म्हणत आहे. तर मॅडम काय बोलल्या मी तुम्हाला सांगतो. मॅडमांचं सरळ उत्तर हे होतं की त्यांना याविषयी कोणतीही माहिती नाही आणि तुम्हाला भरतीविषयी माहिती हवी असेल तर तुम्ही जिथून फॉर्म भरला, म्हणजे भूमी अभिलेखला कॉल करा असं बोलल्या त्या. जिथून फॉर्म भरला तिथून नंबर मिळवा आणि त्यांना विचारा तुमच्या समस्या काय असतील भरतीविषयी ते. तर त्यासाठी मी आपल्याला महसूल विभागाने जे काही वेळोवेळी परिपत्रक जाहीर केले होते भरतीविषयी, त्यांच्यावरती एक नंबर होता. तर तिथून मी तो महसूल विभागाचा नंबर मिळवला आणि त्यांना कॉल केला. तर त्यांचं काय म्हणणं झालं आहे का? हां सर, गुड मॉर्निंग. मला आता तलाठी भरती प्रक्रियेविषयी माहिती पाहिजे होती. नाही ॲक्च्युली आमच्याकडे असं काय अजून ऑफिशियल अपडेट काहीच नाही आलेलं. तर सर आता कसं आहे, नॉर्मलायझेशन बाकी आहे आणि बाकी पुढची लिस्ट वगैरे कधी लागणार? नॉर्मलायझेशन कधीपर्यंत होईल त्याविषयी काही माहिती आहे का? मान्य आहे, पण अजून कसं आहे आमच्याकडे पण असं आम्ही त्यांच्याकडे सांगू नाही शकत ना. कारण कसं आहे, आम्ही सांगितलं आणि जर काही माझ्या चेंजेस वगैरे झाले तर आम्ही हे होईल. जेव्हा आमच्याकडे अजून ऑफिशियली अजून असं काही आलेलं नाही डिपार्टमेंटकडून. नाही का? आणि सर आता वेळ कशामुळे लागतोय बा, ते तर माहिती असेल ना तुम्हाला? नाही सांगता, ॲक्च्युली प्रोसिजर सुरू आहे त्याच्यावरती, पण किती टाइम लागेल ते सांगता नाही. सर, पण विलंब का होतोय बा, ते कारण की आता ते कोर्टात चालू थोडी आम्हाला माहिती असणार नाही. बरं, ठीक आहे सर, धन्यवाद. तर अशा पद्धतीने या सरांचं पण म्हणणं एवढंच झालं. एकच उत्तर सगळ्यांचं, प्रक्रिया चालू आहे, तुम्हाला कळवण्यात येईल. ज्याला विचारावं त्याचा हाच रिप्लाय आहे, प्रक्रिया चालू आहे, तुम्हाला कळवण्यात येईल, लवकरच निकाल लावण्यात येईल. आपल्या काही मित्रांनी आणि विद्यार्थी संघटनांमार्फत महसूल मंत्र्यांनाही हा प्रश्न विचारला होता की तलाठी भरती प्रक्रिया का रखडली आहे. त्यांचं पण उत्तर हेच होतं की प्रक्रिया चालू आहे, लवकरच तुम्हाला कळवण्यात येईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तर आपल्याला एक कॉल करून सगळ्यांचं उत्तर हेच राहील की प्रक्रिया चालू आहे आणि तुम्हाला कळवण्यात येईल, किंवा तुम्ही वेबसाईट चेक करत राहा, तिथं तुम्हाला अपडेट भेटत जातील. त्यापेक्षा मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही मेल करा. मेल केल्यावर त्यांच्याकडे एक रेकॉर्ड असतं आणि आपलं ऑन रिटर्न रेकॉर्ड जातं. ते फक्त फोन करून काही होणार नाही. तुम्ही जास्तीत जास्त मेल करा, त्यामुळे आपला हा प्रश्न सुटू शकतो. धन्यवाद.